अतिशय लहान होतं, 1.5-2 वर्षाचा असेल तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने इथे येतोय. आणि कीर्तन झाल्यानंतर सायकरांच्याकडे यायचं आणि जेवण करायचं असा प्रघात खूप वर्षांपासूनचा आहे महाराज. आणि तो प्रघात वडील गेल्यानंतर सुद्धा मागच्या वर्षी वडिलांचं देहावसन झालं, त्याच्यानंतर अमोलजींनी तो तसाच ठेवलेला आहे. आणि मागच्या वर्षी याच वर्षी माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर इथे पहिल्यांदा मी जेवायला आलो. ह्या ठिकाणी येताना आणखीन एक आनंद असा वाटतो की 1 वर्षापूर्वी महाराजांची भेट अमोलजींच्याच घरी माझी झाली. आणि चर्चा करत असताना महाराजांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेत शिकलेले आहात, PhD झालेले आहात, संप्रदायासाठी वेगळ्या पद्धतीने काहीतरी द्या. कीर्तन प्रवचन परंपरेने तर तुम्ही करतच आहात किंवा करालच, पण वेगळं काय करता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर डोक्यामध्ये काही विषय चालू झाले की खरंच मूलभूत अर्थाने जर का माऊलींच्यासाठी काय करायचं असेल, संप्रदायासाठी काय करायचं असेल तर काय करावं लागेल. आणि त्यातून काही प्रस्ताव पुढे आले आणि आळंदीच्या विश्वस्त पदासाठी मी अर्ज भरला. त्याचा विचार केला आणि पुढे जाऊन माऊलींची कृपा, माऊलींची इच्छा आणि महाराजांचे आशीर्वाद हे दोन्ही एकत्र फळाला आले. आणि पूर्वजन्मी सुकृते बहु केली ती माझा आजी फळाशी आली, या भावनेने माऊलींनी मला हा प्रसाद माझ्या ओटीमध्ये टाकला आणि मी विश्वस्त पदासाठी कार्यरत झालो. त्यामुळे महाराजांचा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा हात आहे असं मला वाटतं आणि खूप मोठा आशीर्वाद आहे. विश्वस्तपदी जेव्हा माझी नियुक्ती झाली, आत्ताच कार्तिकी कालच आम्ही यात्रा त्रयोदशी झाली आणि मी काल रात्रीच पुण्यामध्ये आलो. यात्रा करून पहिलाच कार्यक्रम मी अमोलजींचा इथे ह्याच्यासाठी हजर झालेलो आहे. हे केवळ एका गोष्टीमुळे की साने गुरुजी म्हणाले होते की भारतीय संस्कृती खूप अथांग आहे, ती विशाल आहे. अशा संस्कृतीवरती मला ज्ञानाने बोलायचा अधिकार जरी नसला तरी प्रेमाने बोलायचा अधिकार मात्र नक्की आहे. त्यामुळे आज एवढे सगळे मान्यवर इथे बसलेले आहेत, महाराज इथे बसलेले आहेत, तुम्ही सगळेजण इतके मान्यवर आहात. तुमच्यासमोर मी व्यक्त होताना ज्ञानाने व्यक्त होणार नाही, पण प्रेमाने मात्र नक्की व्यक्त होणार आहे. आणि ते प्रेम दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. अनेक मान्यवर आहेत, आमचे बाळासाहेब काशीद आहेत, दत्तात्रय गायकवाड साहेब आहेत. मी लहान असताना त्यांनी इथे मोठा भारुडांचा आमचा कार्यक्रम घेतला होता. सर आहेत, माझं कीर्तन गणेशजींनी ऐकलेलं आहे मंदिरामध्ये. चौथा महाराज बापू आहेत आणि विशेष म्हणजे मोझे साहेब आहेत. मी आत्ताच त्यांना म्हटलं की आमच्या मंदिरासाठी मोझे साहेबांनी खूप मोठी मदत केलेली आहे. ते कोणाला सांगत नाहीत किंवा सांगणार पण नाहीत. काल मला ते भेटले, त्यांनी मला आज ओळखलं नाही कारण मी काल फेट्यात होतो. आता हा एक वेगळा माझा विषय आहे. त्यामुळे मी आज शर्ट पॅन्टमध्ये असल्यामुळे मी त्यांना आवर्जून ओळख करून दिली की महाराज काल आपण भेटलेलो मीच होतो. तेव्हा ते म्हटले की काही गोष्टी माऊलींनी मला ठेवायला दिल्यात, त्या मी माझ्याकडे ठेवल्या होत्या. माऊली म्हणाले मला हव्यात तेव्हा मी त्यांना दिल्या. इतका नम्रभाव का फळलिया तरुची शाखा भूमीशी सहजे उरले लेखा तैसे भूत मात्र आशिका खालावतीचे. एवढा नम्रभाव त्यांच्याशिवाय दुसरा कोणाला येऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे हा सन्मान शास्त्रीजींच्या हस्ते झाला याबद्दल विशेष आनंद आहे. कारण मी कुठलंही कीर्तन ऐकलं की पहिल्यांदा फोन करतोय महाराजांना आणि मी त्यांना आवर्जून सांगतो, महाराज हा मुद्दा मला खूप आवडला. वारकरी संप्रदायामध्ये अतिशय रोखठोक भूमिका मांडणारे आणि सत्य भूमिका मांडणारे एकमेव कीर्तनकार असतील ते म्हणजे नामदेव शास्त्री महाराज. आणि कसं असतं, जिथे सत्य असतं तिथे सौंदर्य असेलच असं नाही, आणि जिथे सौंदर्य असतं तिथे सत्य असेलच असं नाही. पण ह्यांच्या कीर्तनामध्ये सत्य आणि सौंदर्य एकमेकांच्या हातात हात घालून जातात. म्हणून अतिशय वेगळ्या पद्धतीने वारकरी संप्रदायाला एक उज्ज्वल आणि दैदिप्यमान मार्ग दर्शवणारे असे कीर्तनकार म्हणून महाराजांकडे आपण पाहतो आणि आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींनी सेवेची जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न माझ्या हातून घडावा ही माऊलींच्याच चरणी प्रार्थना करतो. मला इथे घेऊन आलेले आमचे रवी घाटे साहेब, माझ्याबरोबर ते एकत्र आम्ही एक ऑफिसमध्ये काम करतो, त्यांचाही खूप मोठा सपोर्ट मला असतो. सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं मनोगत थांबवतो. रामकृष्ण हरी.